श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजोगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुचरित्र पारायणाचा 3रा दिवस। यामध्ये अध्याय 22वा ते अध्याय 29वा हे आजच्या 3ऱ्या दिवशी वाचन करतात। त्यामधील आज आपण अध्याय 23वा ऐकूया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्ये नमः। विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे विनवित पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा। सिद्ध मने एक बाळा श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला। वांज महिषी वर्ते त्याचे ग्रही तया गावी एरे दिवसी क्षारमृतिका वावयासी मागो आले महिषीसी द्रव्ये देऊ म्हणती दाम। विप्रमने तयासी नेदी आपुली दुभती महिषी दावितसे सकळी कासी क्षीर भरणे दोन्ही केळी करीती विस्मय सकळ जन म्हणती वांज दत्तहीन काल होती नाकी खून वेसन रज्जू अभिनव नवती गर्भ वांज महिषी कास नव्हती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रती पाहे पावांज महिषीसी क्षीर कैसे उत्पन्नेसी श्री गुरु महिमा ऐसे ऐशी आले सकळ देखावया विस्मय करोनी तय वेळी अधिपती आला तया जवळी नमन करोनी चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य आमुच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नवती कालचे दिवशी क्षीर आपण मागितले वांज म्हणता रागे जोनी म्हणे क्षीर दोहा जाऊनी वाक्य त्याचे निगता मुखानी कामधेनू परी जाहला विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावूनी सर्व दळ शृंगारुनी आपुले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुशी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एकोभावे करोनिया जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अधिकार व्रती तू तारक जगज्योती उद्धारावे आपण याते अविद्या माया सागरी बुडालो असो घोरा आघारी विश्वकर्ता तारी तारी मनोनी चरणी लागला विश्वकर्मा तुची होसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी आम्हा तुआ दिसतोसी मनुष्यरूप धरोनी वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुची रक्षिता केशयोम्मा चिन्मयात्मा जगद्गुरु येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी तो बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीत असो काय कारण आम्हा पाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलपुत्र संहितेशी कवन कारण सांग मज ऐकोनी श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजन अरण्यवास काय असे उद्धार वया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखा नीती भक्तवत्सल तुची मूर्ती विनंती माझी अवधारी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी तये स्थानी असावे आम्हा उद्धरणी मनोनी लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमनी विचारिती प्रकट होणे आले गती
क्वचित काळ येणे रीती वसने घडे ये स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोरथ पुरवू म्हणती तये वेळी ऐसे विचारुनी मानसी निरोप देती नगराधिपासी जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी बैसवनी सुखासनी समारंभे निघाला नाना परीची वांजतरेशी गीतवाद्ये मंगळ घोषेसी मृदंग काहाळ निबरेसी वाजताती मनोहर याने क्षत्रपताकेसी गजंतुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेदघोष द्विजवरी करिता ती नाना परी वाखानी ती बंदिकारी ब्रीदतया त्रिमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्रीगुरु आले अति प्रीती अनेक परी आरती गेहुनी आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषोनी श्रीगुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वस्थ उन्नतेसी तया जवळी ग्रह ओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसतसे तेथे एक समस्त प्राणिया भयंकरू ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर मनोनी ओस ग्रह ते श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊनी चरणी लागतसे कर जोडणी श्री गुरुशी विनवीतसे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोराघारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे आर्जव दोषी तू कृपाळू सर्व भूतांसी उद्धरावे आपणा ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू मनुष्यरूपे होऊनी एरू लोळतसे चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरु वचन ऐकोन करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अजपिनाक हाची सत्य होईल राहिले गुरु तया स्थानी मठ केला तक्षणी नराधीप शिरोमणी भक्ती भावे वळगतसे भक्ती करी तो नरेश्वर पूजा नित्य अपरांपुरू परोपरी वांजतरू गीतवाद्ये पूजितसे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधीप भक्तीसी संन्याससहित आपण जाय माध्यान्ह काळी परियेसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधीप एखादे समयी श्री गुरुनाथ बैसवी आपुलिया आंदोलिकेत सर्व दळ सैन्यासहित गेहुनी जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्तादीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्ती तेने परी रहाटती देखा समारंभ होय नित्य एकती लोक सकस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमसी म्हणजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकिले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र लीला म्हणे दांभिक माळा हा काय खेळ चातुर्थ श्रमाला मनोनी मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वत्रांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत मनोनी ओळखे मानसी सिद्ध मने नामांकित पुढे अपूर्व जाहली कथा मन करोनी सावधानता एकचित्ते परिसावे मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सर्वाभिष्टे पाविजे इते श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मराक्षस मुक्तकरण नाम त्रयोविंशोऽध्याय संपूर्ण। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।